नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महिलांच्या कोणत्या चुकांमुळे घर बर्बाद होते। यासोबतच असे कोणते काम आहे जे तुमच्या घरातील स्त्रीने केले तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। अशा वेळी त्या स्त्रीचा नवरा लवकर श्रीमंत होतो। तसेच मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मासिक पाळीच्या काळात महिलांनी कोणती कामे केल्याने आपल्या घरातील देवीदेवतांना राग येतो आणि त्यामुळे त्या आपल्या घरातून निघून जातात। संपूर्ण माहितीसाठी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा। मित्रांनो, आमचे मराठी वैदिक ज्ञान हे चॅनल हिंदू धर्माच्या श्रद्धेवर आधारित आहे। तुमच्याही हिंदू धर्मावर विश्वास असेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हालाही अशीच माहिती मिळू शकेल। मित्रांनो, काही महिलांच्या अशा काही वाईट सवयी असतात की त्या सवयीचा प्रभाव त्यांच्या पतीवर पडून ते कंगाल होतात। त्याचबरोबर जेव्हा घरात महिलांकडून खूप मोठ्या चुका घडू लागतात, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला गरीब होण्यापासून रोखू शकत नाही। मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचे सुख समृद्धी अशा स्त्रीवर अवलंबून असते की जी स्त्री घरातील सर्व कामे करते आणि सर्वांची काळजी घेते। पण अशा काही गोष्टी आहेत ज्या महिलांनी करू नयेत, कारण असे केल्याने माता लक्ष्मी घरात कधीच येत नाही। प्राचीन काळापासून घरातील महिलेला लक्ष्मीचे रूप मानले जाते। त्याचप्रमाणे एक मान्यता आहे की स्त्रीमध्ये एवढी शक्ती आहे की ती आपल्या घराला स्वर्ग किंवा नरक बनवू शकते। आपल्या शास्त्रात घरातील महिलेच्या अशा काही चुका सांगितल्या आहेत ज्यामुळे सुखी कुटुंब नरकासारखे बनते। चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे कोट्यधीश असणारे व्यक्तीही भिकारी बनतात। पण त्याआधी सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। घरातील स्त्रीने कमरेखाली केस ठेवले तर हे अशुभ मानले जाते। स्त्रीचे केस नेहमी कमरेच्या थोडे वर असावेत, कमरेच्या खाली असू नये। तसे असेल तर ती केस कमरेपर्यंत कापून घ्यावी किंवा असे लांब केसाचा नेहमी बुचडा बांधून ठेवावा, अन्यथा यामुळे गरिबीला सामोरे जावे लागू शकते। शास्त्रात हे सर्व अशुभ म्हटले आहे। घरातील एखादी स्त्री झाडूला पाय मारते किंवा झाडूला पायाने लोटते किंवा एखाद्या प्राण्याला मारित असेल तर लक्ष्मी तेथे कधीही वास करू शकत नाही, कारण झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। म्हणून अशा घरात सतत आजारपण असते आणि त्या घरातील माणसाला नेहमी त्रास होत असतो। घरातील स्त्रिया जेवण करते वेळी जर पाय हलवत असेल तर त्या स्त्रीचे लक्षण कुटुंबासाठी घातक असते आणि त्यामुळे ते घर केव्हाही उद्ध्वस्त होऊ शकते। कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण होते आणि त्यामुळे घरातील एखाद्या व्यक्तीला मोठी नोकरी गमवावी लागू शकते। चुलीवर एखादे भांडे खरगटी ठेवली असेल किंवा अशी अस्वच्छ अन्नाची भांडी तशीच ठेवून एखादी स्त्री झोपली असेल तर अशा घरात लक्ष्मी कधीच येत नाही। अशा प्रकारचे स्त्रीचे वागणे हे घरात दारिद्र्य येण्याचे मोठे कारण आहे। त्यामुळे रात्री भांडी अस्वच्छ ठेवू नयेत। ती भांडी वेळीच धुवावीत। ज्या घरातील महिला लाथ मारून दरवाजा उघडते किंवा बंद करते, त्या घरातून धन लक्ष्मी रागावून निघून जाते। म्हणूनच जर तुमच्या घरात असे घडत असेल तर अशा क्रिया करणे ताबडतोब थांबवा, अन्यथा ह्या वाईट सवयीमुळे तुमच्या घराचा सर्वनाश होऊ शकतो। घरातील महिला रात्री किंवा संध्याकाळी झाडू मारत असेल तर त्यांच्या घरात गरिबी येते। म्हणूनच ह्या सवयी स्त्रियांनी सोडून दिल्या पाहिजे। मित्रांनो, विशेषतः गुरुवारी असे करणे आवर्जून टाळावे। आणि गुरुवारी केस पण धुवू नयेत, कारण जेव्हा गुरु कमकुवत असतो तेव्हा घरात भयंकर दारिद्र्य येते। जर घरातील महिलांना रात्री उशिरा झोपण्याची सवय असेल तर ते घरासाठी आणि कुटुंबासाठी अशुभ ठरू शकते। रात्री उशिरा झोपणारी स्त्री पती, त्याचे कुटुंबीय आणि सासूसासऱ्यांसाठी अपयशाचे कारण ठरते। त्यामुळे
कुटुंबातील कुणाचा तरी मृत्यूही होऊ शकतो. म्हणून रात्री स्त्रीने उशिरा झोपू नये. घरातील जी महिला सकाळी उठून आपल्या घराचे अंगण साफ करत नाही, अशा घरात देवी लक्ष्मी कधीच येत नाही. घरातील महिलांनी सकाळी उठल्यानंतर अंगणात पाणी शिंपडावे व आपले अंगण स्वच्छ करून ताबडतोब अंगणात रांगोळी काढावी व अंघोळ करून तुळशीची पूजा करावी. तेव्हा ख्या अर्थाने अशा घरांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. घरात एखादी महिला शिवीगाळ करणारी असेल किंवा मोठ्या आवाजात बोलत असेल तर हा संपूर्ण घरासाठी शाप असतो. त्यामुळे अशी स्त्री कुठेही असली तरी महालक्ष्मी तिच्यापासून दूर राहते. विवाहित स्त्रीने मंगळसूत्र, बांगड्या, झुमके, पायातील पैंजण कधीही काढू नये, कारण असे केल्याने पतीचा मृत्यू होऊ शकतो आणि लक्ष्मीही आल्या दाराने पुन्हा परत जाते. ज्या घरात स्त्रीच्या पैंजनाचा आवाज घुमतो त्या घरात देवी लक्ष्मीचा कायमचा वास असतो. काही स्त्रिया स्वयंपाक करताना स्वयंपाकाची चव पाहण्यासाठी अन्न उष्टे करतात, तर अशी चूक करू नये. तसेच आपण अन्नाचा काही भाग नैवेद्य म्हणून देवाला अर्पण केला पाहिजे. अशा वेळी देवाच्या समोर उष्टे अन्न कधीच ठेवू नये. मित्रांनो, रात्री उशिरा झोपणाऱ्या स्त्रिया संपूर्ण घराचा नाश करतात आणि यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होते. मान्यतेनुसार जर एखादी महिला रात्री 2 वाजता उठली तर याचा अर्थ असा होतो की आपल्या घरात काहीतरी समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे कोणत्याही महिलेने विनाकारण रात्री उशिरापर्यंत जागरण करू नये. त्यामुळे स्त्रीने लवकर रात्री झोपावे आणि सकाळी लवकर उठावे. धर्मशास्त्रानुसार तुमचा कोणताही धर्म असो, जिथे स्त्रिया आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यात घालवतात, तिथे राहू, केतू, शनी यांची वाईट दृष्टी पडते. जर स्त्री नेहमी सर्व वेळ झोपण्यात घालवत असेल तर देवीदेवताही अशा महिलेवर कोपतात. म्हणूनच अशा महिलेने मर्यादित प्रमाणात झोपले पाहिजे. जास्त झोपणे म्हणजे पैसे गमावणं आणि आजाराला आमंत्रण देण्यासारखं आहे. स्त्रियांनी रात्री झोपायच्या वेळेला नकारात्मकतेने भरलेल्या गोष्टींचा अजिबात उल्लेख करू नये. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि आपल्या स्वप्नात येऊन आपल्यावर वर्चस्व गाजवू शकते. झोपताना चांगले विचार मनात ठेवून झोपावे. यातून आपल्याला यश मिळते. मित्रांनो, मंगळवार, शनिवार आणि गुरुवारी लवकरात लवकर उठण्याचा प्रयत्न करा, नाहीतर यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. असे शास्त्रात स्पष्टपणे सांगितले आहे की या दिवसांमध्ये जो व्यक्ती उशिरा उठतो त्याला त्याचे सर्व मित्र बर्बाद करून टाकतात. त्यामुळे या दिवसांमध्ये लवकर उठले पाहिजे. मित्रांनो, जेव्हा एखादी स्त्री पूर्व किंवा दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपते तेव्हा संपूर्ण कुटुंब संपत्तीने भरून जाते आणि पावसाच्या पाण्यासारखा आनंद त्यांच्या घरात येतो. स्त्री-पुरुष दोघांनीही या दिशेने झोपले पाहिजे. मित्रांनो, मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी कुठलेच काम करू नये. तसेच मासिक पाळीच्या काळात महिलांनी मंदिरांना हात लावू नये किंवा कोणत्याही देवदेवतेची पूजा करू नये. आणि त्याचबरोबर स्वयंपाकघरात अन्न शिजवू नये किंवा स्वयंपाक करू नये. शास्त्रात हे सर्व निषिद्ध मानले गेले आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. धन्यवाद.